लादेन टू खामेनी यांना CIA ने किंवा अमेरिकेने कसे शोधले आणि त्यांना कसे मारले. लादेनचा जो प्रवास होता त्यांना ट्रॅक करण्याचा हा दीर्घकालीन होता आणि त्यामध्ये अमेरिकेने सॅटेलाईट इंटेलिजन्स, सिग्नल इंटेलिजन्स, ह्युमन इंटेलिजन्स याचा वापर केला. आणि ज्यावेळेस त्यांना कळालं की हे पाकिस्तानमध्ये लपलेले आहेत, तर तिथे त्यांनी एक खोटा कॅम्प तयार केला वॅक्सिनेशनचा, ज्यामध्ये बिन लादेनचे जे जीन्स होते ते शोधण्यात आले आणि पुष्टी झाली की तो लादेन इथे लपलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसनी अबोताबाद जे पाकिस्तानमध्ये आहे तिथे नेमका त्याच्या घरावरती हल्ला केला आणि त्याला मारलं. म्हणजे हा हल्ला जमिनीवरती पाकिस्तानच्या आत जाऊन स्पेशल फोर्सेस जे अमेरिकेचे होते त्यांनी केला होता. आणि त्यांना नेमकी माहिती मिळाली होती की बिन लादेन त्या भागात लपलेला आहे. तर ते स्पेशल फोर्सेसच्या ऑपरेशनचं आणि चांगल्या इंटेलिजन्सचं ते एक यश होतं. जोपर्यंत खामेनीचा प्रश्न आहे, खामेनीला तो मुख्य झाल्यापासून त्याला ट्रॅक केलं जात होतं. त्याच्यावरती सुद्धा लक्ष सॅटेलाईटच्या थ्रू होतं. त्याचे जेवढे रेडिओ कम्युनिकेशन्स होते ते सगळे पिकअप केले जात होते. जमिनीवरती जे गुप्तहेर होते, ज्याला ह्युमन इंटेलिजन्स म्हटलं जातं, त्यांच्याकडनं पण माहिती घेतली जात होती. अमेरिका आणि इस्रायल यांनी एकमेकाशी कोऑपरेशन केलं होतं. आपली मिळालेली माहिती एकत्रितरित्या त्याला विश्लेषण केलं होतं. आणि नेमकं ज्या वेळेला कन्फर्म झालं की आज रात्री खामेनी या बिल्डिंगमध्ये झोपला असेल, तर त्याच्यावरती हल्ला करण्यात आला आणि मिसाईलच्या मदतीने त्याला मारण्यात आलं. 30हून जास्त मिसाईल तिथे फायर करण्यात आली. म्हणजे लादेनच्या हल्ल्यामध्ये अमेरिकेचे स्पेशल फोर्सेस ॲक्च्युली पाकिस्तानमध्ये गेले होते, परंतु खामेनीच्या हल्ल्यामध्ये केवळ आकाशातून मिसाईल मारले आणि त्याला मारण्यात आलं. पण दोन्ही कामगिरीमध्ये सॅटेलाईट इंटेलिजन्स, सिग्नल इंटेलिजन्स, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन्स, ह्युमन इंटेलिजन्स या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या इंटेलिजन्सना एकत्रित करून त्यांचं स्थान निश्चित करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना मारण्यात आलं. तर हे अमेरिकन टेक्नॉलॉजी इंटेलिजन्स ज्याचं एक मोठं यश समजायला पाहिजे, ज्यामध्ये त्यांना इस्रायलनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली आहे.